नंतर आलेला तो एक अंदाज आहे। हा अंदाज आम्ही आपल्या समोर या ठिकाणी मांडणार आहोत। आणि त्याचबरोबर थोड्याच वेळात हा एक्झिट पोल समोर येईल, नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, देश पातळीवर 400 पारच्या आसपास भाजप जाते का, एनडीएला एकूण किती जागा मिळतात आणि त्याचबरोबर सर्वात धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा महाराष्ट्राचा एक्झिट पोल सुद्धा नेमका काय सांगतो, हे आकडे काय सांगतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। अवघ्या काही मिनिटांची प्रतीक्षा आहे त्यासाठी आणि त्यानंतर एक्झिट पोल आपल्या समोर येतील। हा अंदाज असेल, जनतेचा जो कौल असेल त्याचा हा अंदाज आहे। आणि थोड्याच वेळामध्ये पहिला आकडा जो आहे तो बीडचा येणार आहे। बीडच्या जागेचा अंदाज आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार। बीडमध्ये नेमकं कोण जिंकणार थोड्याच वेळामध्ये आपल्याला इथे कळणार आहे। पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे याचं उत्तर यामध्ये मिळणार आहे। अर्थात हा फक्त अंदाज असेल, बीडमध्ये कोण जिंकणार असा प्रत्येक जागेचा अंदाज आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत। आणि त्यामुळे पुढचा 1 तास आपण या 48 जागांवर बोलणार आहोत। प्रत्येक जागेचा हिशोब आपल्याला या ठिकाणी दिसेल। हा फक्त अंदाज आहे। पुन्हा एकदा आम्ही आपल्याला सांगतो, एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहणार आहोत। फक्त टीव्ही9 नेटवर्कचाच नाही तर इतरही नेटवर्कचे जे एक्झिट पोल असतील ते देखील तुम्हाला एकाच स्क्रीनवर या ठिकाणी पाहता येणार आहे। तर एनडीए इंडिया आघाडी किती कोण पार जातं, कोण सत्ता मिळवणार, तर याचा अंदाज जो आहे तो सुद्धा आपल्याला वर पाहता येणार आहे। तर बीडमध्ये कोण जिंकणार अगदी थोड्याच वेळामध्ये कळेल। तर बीडमध्ये हाय प्रोफाईल लढत होती, बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी ही लढत होती। काही जातीय पोलरायझेशन सुद्धा या भागात झाल्याच्या चर्चा आणि त्या प्रकारचं विश्लेषण बघायला मिळालं होतं आणि त्यात ते नेमकं कोणाच्या पथ्यावर पडतं, ते मतांमध्ये परावर्तित झालंय का हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल। अर्थात एक्झिट पोलचे आकडे येतील आणि त्यात पहिली जागा असेल बीडची। थोड्याच वेळात पहिला आकडा, पहिल्या जागेचा कौल काय आहे बीडच्या जागेचा जनतेचा ते आपल्याला कळेल। अर्थात हा निष्कर्ष नाहीये, निकाल नाहीये, तो फक्त जनतेचा कौल जाणून घेण्याचा एक प्रयत्न आहे। बीडमध्ये कोण बाजी मारणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। तर महाराष्ट्रामधला हा आकडा म्हणजे बीडचा पहिला कौल आपल्या समोर येईल। अवघी 2 मिनिटं राहिलेली आहेत। पुढच्या 2 मिनिटांमध्ये बीडमध्ये कोण जिंकणार याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। पंकजा मुंडे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत। प्रचारामध्ये घेतलेली आघाडी, बजरंग सोनवणे यांनी केलेले आरोप आणि एकूणच बीडमध्ये झालेली अटीतटीची ही लढत, या सगळ्यामध्ये कोण जिंकणार याचा अंदाज आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत। आता बीडमध्ये सगळ्यात ही देखील हाय प्रोफाईल अशी लढत, पंकजा मुंडे वर्सेस बजरंग सोनवणे। पंकजा मुंडे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत लोकसभेची। भावनिक मुद्दा देखील झालेला होता। प्रीतम मुंडे यांना तिकीट न देता पंकजा मुंडेंना तिकीट दिलं आणि त्यांनी तो मुद्दा वारंवार आपल्या प्रचारामध्ये देखील बोलून दाखवलेला होता। अशा वेळेला बीडमध्ये नेमकं कोण जिंकणार थोड्याच वेळामध्ये याचा अंदाज आम्ही आपल्या समोर मांडू। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीडमध्ये जरांगे फॅक्टर सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण जरांगे आणि धनंजय मुंडे बंधू भगिनींमध्ये सुद्धा मोठे आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले होते। जमिनीवर सुद्धा हे सगळे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकलेले होते। त्यामुळे बीडमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे थोड्याच वेळात कळणार आहे। पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा हा संघर्ष होता आणि थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे हाती येतील। अवघे काही मिनिटं त्यासाठी शिल्लक आहेत। पंकजा मुंडे यांच्यासोबत यावेळेला धनंजय मुंडे देखील होते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये पंकजा मुंडे बाजी मारणार की बजरंग सोनवणे, काही वेळातच पहिला आकडा, पहिला कौल बीडचा आपल्या समोर या ठिकाणी येणार आहे। एक्झिट पोलचे आकडे आणि त्याचबरोबर प्रत्येक जागेचा हिशोब या ठिकाणी मांडला जाईल। 48 जागा आहेत एकूण। अवघ्या काही मिनिटात आपल्याला कळेलच की कौल कोणाला। मात्र केशवजींकडे येते। केशवजी, तुम्हाला देखील उत्सुकता असेल की बीडमध्ये कोण जिंकणार? कारण ज्या पद्धतीने पंकजाताई आणि धनंजय मुंडे दोघे एकत्रितपणे अत्यंत लढले होते, दोघं एकत्र खूप मोठी ताकद बीडमध्ये होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूण महायुती म्हणून एकत्र आम्ही लढलो होतो। माननीय गोपीनाथ मुंडेंची त्या एकूण महाराष्ट्रावरती आणि त्या जिल्ह्यातली असलेली पकड, लोकप्रियता आजही आहे आणि पंकजाताईंबद्दल एक प्रचंड लोकांमध्ये आस्था आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सांगतो की उत्सुकता इतरांना असू शकते। मला खात्री आहे तुमचा एक्झिट पोलमध्ये काय येईल तो वेगळा विषय आहे, पण मला खात्री आहे की त्या ठिकाणी बीडमध्ये पंकजाताई निर्विवादपणे जिंकतील, ह्याच्याबद्दल कुणाच्यापर्यंत शंका असण्याचं कारण नक्कीच पंकजा मुंडे जिंकतील असा विश्वास या ठिकाणी केशव उपाध्यायांनी व्यक्त केलाय। भाजपचा हा विश्वास आहे। तर बीडमध्ये कोण बाजी मारणार अवघ्या काही मिनिटात, अवघ्या काही सेकंदामध्ये हा कौल आपल्या समोर या ठिकाणी येतोय आणि टीव्ही9 पोलस्टारच्या एक्झिट पोल नुसार बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर। आम्ही इथे आघाडी या ठिकाणी देतोय। महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे बीडमधून एक्झिट पोल नुसार आघाडीवर आहेत, तर पवार गटाचे बजरंग सोनवणे एक्झिट पोल नुसार पिछाडीवर। तर महत्त्वाची माहिती, टीव्ही9च्या पोलस्टारच्या एक्झिट पोल नुसार बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर आहेत। महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा सामना झालेला होता आणि याच संघर्षामध्ये
पवार गटाचे बजरंग सोनवणे हे एक्झिट पोल नुसार पिछाडीवर असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे.